एक पुस्तक ज्याने लाखो लोकांचं आयुष्य ठरवलं, पण एका दिवशी त्या पुस्तकालाच आग लावली गेली. का? कोण होता तो माणूस ज्याने हजारो वर्षांच्या परंपरेला आव्हान दिलं? ही आहे मनुस्मृती दहनाची खरी कहाणी. नमस्कार, मी हेमंत येडो आणि तुम्ही आज पुस्तकालय मराठी यूट्यूब चॅनलवर पाहत आहात मनुस्मृती दहन. मित्रांनो, कल्पना करा, तुम्हाला तहान लागली आहे, पण तुम्ही पाणी पिऊ शकत नाही. का? कारण तुम्ही खालच्या जातीचे आहात. हा फक्त एक प्रसंग नाही, हे होतं त्या काळातलं वास्तव. या अन्यायाच्या मुळाशी होता एक विचार जो समाजात खोलवर रुजला होता. मनुस्मृती. मनुस्मृती एक असा ग्रंथ ज्याने समाजाचे नियम ठरवले, पण हे नियम सर्वांसाठी समान नव्हते. उदाहरणार्थ, एका माणसाला देवासारखा दर्जा आणि दुसऱ्याला सावली सुद्धा टाकण्याचा अधिकार नाही. ही व्यवस्था केवळ अन्यायकारक नव्हती, ती माणसाच्या स्वाभिमानावर आघात करणारी होती. पण म्हणतात ना, इतिहासात प्रत्येक अन्यायाला उत्तर देण्यासाठी एक आवाज उठतो, आणि तो आवाज होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. आणि त्यांनी ठरवलं, हे मी बदलणार. 1927 महाड इथे बाबासाहेबांनी पाण्याच्या हक्कासाठी सत्याग्रह केला. पण हा लढा फक्त पाण्यासाठी नव्हता, तो होता माणुसकीसाठी. आणि मग आला 25 डिसेंबर 1927. हजारो लोकांच्या साक्षीने बाबासाहेबांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि मनुस्मृती जाळली गेली. मित्रांनो, ही फक्त पुस्तक जाळण्याची घटना नव्हती, ही होती अन्यायाविरुद्धची ज्वाला. ज्या विचारांनी माणसाला माणूस मानला नाही, त्या विचारांना त्यांनी संपवण्याचा निर्धार केला. आणि त्या दिवशी काहीतरी जळत होतं. ते फक्त कागद नव्हते, ती होती भीती, गुलामगिरी, अपमान. आणि त्या आगीतून जन्म घेत होता स्वाभिमान, समानता, स्वातंत्र्य. या एका घटनेने संपूर्ण देशात एक नवा विचार पसरला की आम्ही माणसं आहोत आणि आम्हालाही हक्क आहेत. बाबासाहेबांनी दाखवून दिलं की क्रांती कधी कधी आग लावूनच करावी लागते. आणि आज आपण स्वातंत्र्य, समानता आणि हक्कांबद्दल बोलतो, पण त्यामागे आहे अशा हजारो बलिदानांची कहाणी. मनुस्मृती दहन ही केवळ एक घटना नव्हती, ती होती नव्या भारताची सुरुवात. जर तुम्हाला वाटतं की समानता आणि माणुसकी सर्वात मोठी आहे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण अशा कथा प्रत्येकापर्यंत पोहोचल्याच पाहिजे. तसेच तुम्हाला आणखी खोल याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकाची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. शिवाय आम्हाला इन्स्टावर मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्ही लागतो पुढच्या भागाच्या तयारीला. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.